ऐन गणेश उत्सवात पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा थरार पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर वय वर्ष अवघ 19 याची नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। गुरुवारी 5 सप्टेंबर रात्री 8:30च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आयुषवर 11 गोळ्या झाडल्या। महत्त्वाचं म्हणजे आयुषच्या आईनं ज्यावेळी रक्ताच्या थरोळ्यात मुलाला पाहिलं त्यावेळी तिने तिथेच हंबरडा फोडला। आईने पोलिसांना या प्रसंगाविषयी माहिती दिलेली आहे। आयुष कोमकरची आई आणि वनराज आंदेकरची बहीण कल्याणी गणेश कोमकरने तक्रार केलेली आहे। त्यानंतर प्रकरणी पोलिसांनी नानापेठेतील डोके तालीम परिसरातील आंदेकर टोळीच्या 11 जणांवर गुन्हा दाखल केलाय। आयुषच्या आईनं पोलिसांना सांगितलं की वनराज आंदेकर याचा खून झाल्यापासून आंदेकर टोळीतील लोक बदला घेण्यासाठी आमच्यावर पाळत ठेवून आहे। 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये एकटीच असताना मला बिल्डिंगमधील अश्विनी आणि दुडम काका यांनी फोन करून कळवलं की तुमचा मोठा मुलगा आयुष यास कुणीतरी मारहाण केली आहे। म्हणून मी बिल्डिंगच्या खाली येऊन पाहिलं असता पार्किंगमध्ये लोकांची गर्दी होती। तसंच माझा मोठा मुलगा आयुष हा रक्तबंबाळ अवस्थेत पार्किंगमध्ये जमिनीवरती पडलेला होता। माझा लहान मुलगा अर्णव हा रडत होता। आयुषला जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्यानं बिल्डिंगमधील पार्किंगमधील असलेल्या क्लिनिकच्या डॉक्टरांना बोलवलं। त्यावेळी त्यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात जाण्यास सांगितलं। थोड्याच वेळात तिथे अँब्युलन्स व पोलीस आले आणि आयुषला घेऊन गेले। त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आमच्या पार्किंगमधील बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवलं। गोळीबार करणारे हे आंदेकर टोळीसाठी काम करत असल्याचं मी ओळखलं। नंतर तक्रार दाखल केल्याचं आयुषच्या आईनं म्हटलेलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नानापेठेतील एका सोसायटीत राहिला होता। शुक्रवारी 5 सप्टेंबरला संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आलेला। तो तळमजल्यावर दुचाकी चालवत होता। त्यावेळी दबा धरून बसलेल्या अमन शेख, यश पाटील यानं त्याच्यावरती 11 गोळ्या झाडल्या। आयुषच्या खुनाचा कट बंडू अण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकर यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे।